भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोठं विधान केलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुका माहिती म्हणूनच लढणार, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदार आहेत, त्यामुळे महापौर पद इतरांना देऊ शकतील असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। त्यानंतर तत्काळ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं म्हणत आतापासूनच दावा सुरू केलाय। खरं तर महायुती ही आम्ही वारंवार सांगतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आता येणाऱ्या काळामधल्या ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील। हे महापौर ही या संदर्भातलं आमचे तर देवेंद्रजी तर तुम्हाला माहीत आहे अतिशय उदार आहेत, ते काय त्यावेळेला निर्णय देऊ शकतील कोणासाठी देवेंद्रजींनी जे ठरवलं तर आम्ही देऊ। आम्ही आगामी निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढणार आहे असं ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती किंवा ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक पूर्वीपासून महापालिकेमध्ये निवडून आले त्या पक्षाचा महापौर आणि 2 क्रमांकाचा पक्षाचा उपमहापौर किंवा 3 पक्षाचा क्रमांकाचा जो पक्ष असेल त्याचा स्थायी समिती अशा प्रकारेच ते वाटप केले जातं। परंतु शेवटी आम्ही किती काही बोललो तरी अंतिम निर्णय हे राज्याचे प्रमुख म्हणून तिघे घेणार आहेत। ते तिघे जे निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक आहेत।